श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरी तसे. भक्तजनतारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त. यती रूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती, बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ, होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. आजानुबाहु सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्पाने धावोन, दृढ चरण धरियेले. येवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी, स्तोत्रोठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी. उठोनिया काय केली, लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करुण. बाळाप्पावरचे प्रेम, ऐशा कृतीने दाविले. त्या सवेक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करोणी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणोनी तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ, असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथ, प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठोण, षट्कर्मा ते आचरोण. घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्ही येता आदित्य, जपानुष्ठान आटवावे. करी झोळी घेऊनी, श्री स्वामींजवळी येऊनी. मस्तक ठेवोनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करोण, अक्कलकोटी राहिले. सोळाप्पादी करोण, सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून, मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात, भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ, अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पांनी पाहोन, नाना युक्ती योजून. मोडूनी टाकिले भांडण, एकचित्ते सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती, पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढभाव धरुणी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने, बाळाप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त सेवदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी, महादेवाची पूजा करोणी. मग यावे परतोनी, स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी.
आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्रा सोडूनी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोलये कोण बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजाज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे के दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावाया इच्छी बाळाप्पा. ऐसे कोणिया समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीतसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जानोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीती लयती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.